निलेश माने या ठिकाणी 5 नंबरची जर्सी आणि प्रणित पवार बॉलरच्या बाजूची जागा आणि पहिलं चेंडू टाकतो तो घाऱ्याला सांगण्याचं ते टर्फवरती पाणी भरलेलं नाहीये, पॅन्ट खाली गेली तरी चालेल. हो, डीएससीचे नवीन शूज दाखवण्याचा प्रयत्न. विनायक या ठिकाणी स्ट्राईक वरती. सामना लवकरात लवकर सुरू करायचा. प्रणित लवकरात लवकर सुरू करायचा आहे, आपल्याला वेळ होतोय. ऑलरेडी आपण 1 तास मागे आहोत. खेळून जा मॅच, खेळून जा. नाही खेळून जा मी माईक घाऱ्या पुन्हा एकदा राईट अमोर मारा करेल. विनायक याला खेळून गेलास ना, मध्ये गॅप आहे बाबू. चांगला टप्प्याचा चेंडू घाऱ्या याच्याकडून. चांगली सुरुवात केली आहे या ठिकाणी प्रणितच्या संघाने, निलेशच्या संघाने. निलेश माने चांगलं चेअरअप करतोय चिंगम खात. एक सिद्धेशला झेलबाद करण्याची संधी होती, परंतु बॉलचा स्पीडच एवढा आहे की समजलेला नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय घाऱ्या. पुन्हा एकदा आणि या ठिकाणी चांगलं यष्टीरक्षण आखाडे याच्याकडून आणि पहिला या गडी बाद झालेला आहे. आणि प्रणित पवार काय स्टाईल मध्ये टाळी दिलेली आहे, याला म्हणतात स्टायलिश प्लेअर. निलेश या ठिकाणी इंग्लिश मध्ये चेअरअप करताना. पुन्हा एकदा घाऱ्या. या ठिकाणी स्वैर चेंडू या ठिकाणी मारलेला आहे. प्रणित पवार फिट दिसत असताना आणि फिट बॉलवर पोट आत घेतलेला आहे. खर तर या संघाचा छुपा कर्णधार आहे प्रणित पवार. चांगला चेंडू टाकलेला आहे घाऱ्याने. अतिशय उत्कृष्ट टप्प्याचा चेंडू टाकतोय घाऱ्या. संघासाठी चांगली कामगिरी करतोय. निलेश माने सतत घराजवळ जाऊन त्याला काही न सांगता परत येत आहे, हेच चांगलं आहे. ओ क्या बात आहे. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू आणि प्रणित पवार पुढचा निर्णय घेताना. नाही मित्रा, हे ह्याचं नाव काय आपल्या ह्याचं? नाही अरे बॉलर स्वराज. आणि या ठिकाणी स्वराज आलेला आहे दुसरं षटक घेऊन. आणि प्रणित तू अंपायर नाहीयेस, तू अंपायर सारखा वाटतोयस. प्रणितने जेव्हापासून त्याच्या टी शर्ट वरती 45 नंबर छापून घेतला तेव्हापासूनच खरं तर रोहित शर्माचा फॉर्म खराब झाला. स्वराज आणि हा अवांतर धाव. पुन्हा एकदा पंचांनी सामना जलद गतीने खेळवायचा आहे. पुन्हा एकदा स्वराज आणि हा मारलेला फटका आणि हा स्वराज प्रतीकाच्या बॅटमॅन निघाला षटकार. स्वराज याला पडलेला फटका. आणि हा चांगला झेल निलेश माने, याला म्हणतात छुपा प्लेअर. निलेश माने कमाल झेल घेतलेला आहे. खरं तर मनापासून बोलावंसं वाटतं चेंडू चिकटला, पण नाही निलेश, ही तुझी मेहनत आहे. आणि ह्या दरम्यान आपण पंचांची टी शर्ट बघू शकतो, लाव 11. काय खेळ आहे हा. म्हणजे बॅट्समन नेम रवी. पुन्हा एकदा मारलेला फटका. पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि ही या ठिकाणी घाऱ्या, अक्षय मेवाती, अजून 2 प्लेअर, एक लगान टीमची स्ट्रॅटर्जी या ठिकाणी दिसलेली आहे. चौघांनी मिळून बॉल बाउंड्रीला ढकललेला आहे. 4 रन. आणि हा धावबाद. क्या बात आहे. या सगळ्यात मला जी गोष्ट आवडते ती म्हणजे काहीही न करता क्रेडिट घेण्यासाठी पळत येणारा प्रणित. वा 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 वा. खरं तर हा सुखावणारा क्षण. आणि या संघाचा कर्णधार निलेश माने, कासवाच्या गतीने खेळणारा
आणि हा नो बॉल. खरं तर हा झेलबाद झाला असता, पण हा नो बॉल स्वराज कडून. निलेश मानेची खेळी म्हणजे शर्यतीतलं कासव, हळूहळू हळूहळू जिंकतोच. आता हा सामना अंपायर वर्सेस गोलंदाज असा झालेला आहे. आणि लवकरात लवकर सामना सुरू करायचा. रोहन कोते यांनी सूत्र हातात घेतलेले आहेत. स्वराज पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड मारा करेल आणि हा मारला फटका आणि हा षटकार. स्वराज याची धुलाई केलेली आहे. निलेश माने, मी तुझ्यासाठी चांगला बोलतो, तू सुंदर दिसतोस. हे हसताय का रे? प्रणित पवार खरं तर पिच वरती अपसेट आणि मैदानातून एकच जल्लोष की प्रणितने बॉलिंग करायला हवी. आणि यानंतर गोलंदाजीसाठी येत आहेत प्रायोगिक स्टार दीप. गेल्या 17 वर्षात कुठल्याच एकांकिकेत न दिसलेला. थेट तुमच्या घरातून या नाटकाचं व्यवस्थापन करत असलेला दीप. खरं तर मी नाटक दोनदा पाहिलं, एकदा बॅकस्टेज वरून, एकदा फ्रंट वरून, पण दीप कुठेच नाही दिसला. आणि पुन्हा एकदा हा षटकार. चांगली बॅटिंग करतोय रवी. रवी रवी आणि आणखीन एक षटकार. रवीकडून उत्कृष्ट अशी फलंदाजी. सलग 3 षटकार मारलेले आहेत रवीने. षटकारांची हॅट्रिक. अरे तो माझा मित्र आहे आवड्या. त्याला बोलवू नाही नको, त्याची मॅच सेशन घेऊ काय? कदाचित त्याला बोलवू नको. पुन्हा एकदा मारलेला फटका आणि हा एक धाव मिळालेली आहे. चांगला थ्रो या ठिकाणी. आदित्य बॅटिंग वर आलेला आहे आणि दीप लेफ्ट आर्म टाकणार आहे या ठिकाणी. आणि हा सरळ मारलेला फटका झेल होऊ शकतो. घाल्याने झेल घेतलेला आहे. चांगली गोलंदाजी दीप याच्याकडून. आदित्य आउट झालेला आहे. स्कोर झालेला आहे 41. रवी खूप चांगली फलंदाजी करतोय संघासाठी. आणि आता अवनीश गेलेला आहे या ठिकाणी. बॉलर नेम अण्णा सौरव. आणि या ठिकाणी स्वैर मारा गेलेला आहे सौरव याच्याकडून. प्रगती पथावर सौरव. लवकरात लवकर सामना सुरू करायचा यार. ज्यांनी क्रिक हिरो चांगला चेंडू टाकलेला आहे या ठिकाणी. आणि सगळ्यांना सूचना, ज्यांनी क्रिक हिरो अपडेट केला नाहीये त्यांनी अपडेट करा, आता मोबाईल फोडण्यात येईल. मारलेला फटका सलग आणि हा षटकार. रवी संघासाठी चांगली गोलंदाजी करतो. रवी या ठिकाणी अल्लू अर्जुनचा स्टुडंट असं बोललेले आहेत. पुन्हा एकदा स्वैर मारा. सौरव याला काहीशी लाईन अँड लेंथ मिळत नाहीये किंवा मग प्रणित पवार त्याला टिप्स देत नाहीयेत. गालातल्या गालात हसताना. आणि या ठिकाणी एक झेल होऊ शकला असता. प्रणित पवार ओव्हर थ्रो आल्यानंतर वाकून चेंडू अडवायचा असतो, चेंडूकडे बघत बसायचं नसतं. जनरल हे करतात क्रिकेटमध्ये. सौरव पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय. ओ चांगला चेंडू टाकलाय सौरव याने. आणि दीप प्रायोगिक स्टार. ओ माय गॉड. ए नील्या बॉलिंग टाक ना. ए नील्या बॉलिंग टाकणं असं एक आलेलं आहे. टाकून दे बघ. फॉलो थ्रू मध्ये चांगलं अडवलेलं आहे चेंडू. आणि एक धाव घेतलेली आहे आणि धाव संख्या झालेली आहे 51. 52 धावा जिंकण्यासाठी आहेत कर्टन कॉलला. 52 धावा. निलेश माने सगळ्यांना चांगले खेळलात म्हणून आत पाठवतोय.
मी असाच आवाज करून कोण आहे मग बोलायला बोलेल कोणतरी. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. लवकरात लवकर सामना सुरू करायचा. ज्यांनी क्रिक हिरोज हे ऍप घेतलेलं नाहीये, अपडेट केलं नाही, त्यांनी अपडेट करायचं आहे. मराठी चालू तर ठेव मध्ये मध्ये आमच्याही गाणं. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. किती बॉल किती हवाय, किती बॉल किती हवाय, टार्गेट काय? 52 ना. 52 धावाची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. कर्टन कॉल प्रोडक्शनला फलंदाजीसाठी आलेले आहेत अरुणेश आणि दीप. बॉलर नेम प्लीज. आदित्य पहिलं षटक घेऊन आले आहेत. माफ करा पंचक. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, डॉट बॉल. दुसरा चेंडू नो बॉलचा इशारा पंचांचा. यापुढचा चेंडू वाईड बॉल. या पुढे जाऊन आणि त्रिफलाची फलंदाज बोल्ड. पहिला झटका कर्टन कॉल प्रोडक्शनला. आणि विकेट. आदित्य खेडेकर याने उत्कृष्ट बॉल टाकून विकेट घेतली आहे. पुढचा खेळाडू लवकर पाठवावा. कर्टन कॉलने सामना लवकर सुरू करावा. म्हणून मी घेतला ना बॉल, म्हणून मी घेतला म्हटलं. चला चला कर्टन कॉल आणि क्राऊड. 1 ओव्हर 9 रन. क्राऊडने लवकर बॉलिंग सुरू करावी. आपण उत्कृष्ट चेंडू आणि झेलबाद. दुसरी विकेट. आणि फलंदाजी बॅट्समन आउट केले. एक धाव मिळालेली आहे. रोहन इकडे. जरा संत झालाय सामना. चीअर करावं. करडीगाय यांचं इन्स्टावरती पेज आहे. ते आपले आपडला आपडला आपडला. आणि हा उत्कृष्ट असा षटकार तेजस. उत्कृष्ट अशी फिल्डिंग विनयकडून. आपले स्पॉन्सर्स आहेत कर्डीगाय. स्कोर
तोपर्यंत मी आपले स्पॉन्सर सांगतो. असोसिएट स्पॉन्सर्स आहेत आपले करडी गाय. अवॉर्ड स्पॉन्सर्स आहेत आपले ट्रिप सेतू. त्याच्यानंतर फोटोग्राफी स्पॉन्सर टेक्स्चर जे आलेले नाहीत अजून. सबहेडिंग स्पॉन्सर केतकर नॅचरल्स आणि डिझाईन पार्टनर डिझाईन पार्टनर सोनू. सोनू. आणि हा षटकार पुन्हा एकदा या सर्व स्पॉन्सर्स TPL कमिटीकडून आणि आपल्या खेळाडूंकडून आभार. आणि आभार मानताच प्रणित यांनी पुन्हा एकदा षटकार केतकर बनले. केत मॅच लवकरात लवकर विलंब नको. आणि हा पुन्हा एकदा षटकार प्रणित यांच्या बॅटीतून. सच्चा खेळाडू. 7 चेंडू 12 धावावेत. हाच तो स्वॅग, प्रणित पवारचा स्वॅग. तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत विराट कोहलीची इनिंग लक्षात ठेवली असेल 8 बॉल 28 ची, पण ही 8 बॉल 18 ची प्रणितची इनिंग. अरे हा विकेट, ओ माय गॉड. पण तुम्ही स्वॅग पाहू शकता मैदानातून बाहेर येताना सुद्धा त्याच ताटमानेने प्रणित पवार. सलग 3 षटकारांनंतर झेलबाद झाला असला तरी सुद्धा त्याच ताटमानेने प्रणित पवार. नाही मी तर बिना माईकचाच. आणि हा षटकार दीपक याच्याकडून. नाही दीपक नाही कोणी मारला. दिल्या 5 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. जर या चेंडूवर षटकार पडला तर फलंदाजाला 500 रुपयांचं बक्षीस आहे. स्ट्रेचिंग करणारा बॉलर, लांब स्ट्रेचिंग करणारा बॉलर. आणि 500 आणि 500 निलेश माने यांच्याकडून फलंदाजासाठी 500 रुपयांची बक्षिशी. हे झाली जिंकले ना. जिंकले 5 बॉल 7 रनांची 5 बॉल 7 धावांची आवश्यकता होती, त्यामुळे 1 धाव वाईड आणि सामना 1 हाती जिंकलेला आहे तो कर्टन कॉल्सनी. यानंतर 3 मिनिटांचा ब्रेक घेण्यात येतोय. 3 मिनिटात पुढचे दोन्ही संघ मैदानात अपेक्षित आहेत. खरं तर हा 3 मिनिटांचा ब्रेक फक्त पंचांसाठी आहे.